हॅलो, शिंदे साहेब, अर्जुन पाटील साहेबांना तुमच्याशी बोलायचं. 1 मिनिट. नमस्कार शिंदे साहेब. हो, नाही मागच्या वेळेस काय झालं, लगेचच दिल्लीला जावं लागलं. हो, आणि तुम्हाला तर कल्पना आहे. हो, जरा काम. नाही, काम सांगतो. 1 तासभराने सांगतो, पण महत्वाचं काम आहे. मी म्हटलं आधीच फोन करून ठेवावा. हो हो, नाही सांगतो ना. बरं बरं. हो, माझा नमस्कार सांगा. हो. साहेब, दत्तूचा फोन लागला. दत्त्या 1 तासात येत नाही. म्हणे काका खाल्लंस का काही? जेवलोय काका. लग्नाला गेलेलो ना, काय खाल्लंस? जेवण होतं काका तिकडे. काय होतं? चांगलं, नेहमी खातो तेच होतं. छान छान जेवण होतं काका. नाव काय तुझं? काका, नाव काय आहे? दीप्ती. ते काका लग्नाला गेलेलो ना, कुणा? तिकडे मैत्रीण भेटली एक. कुणाची? जी बऱ्याच दिवसाने भेटली काका. नाव काय तिचं? सोनम. सोनम काका, सोनम. सोनम नावाची मैत्रीण भेटली ना? तिकडेच राहते ती. तर तिने आम्हाला कुठे? तिकडेच जवळपास. तिकडे म्हणजे कुठे? लग्नाचा हॉल आहे ना काका, तिकडेच जवळ राहते. हा? तिकडेच जवळ राहते. लग्नाचा हॉल आहे ना, तिथेच राहते. तर तिने आम्हाला आग्रह केला घरी येण्यासाठी. नाही, आम्ही जाणार नव्हतो. आम्ही म्हणजे कोण? मी, निशा आणि सोजल. तू का नाही गेली? नाही, जाणार नव्हतो, पण तिचं मन नाही मोडवलं आम्हाला. काका, निशा मला बोलली की येणार नाहीये म्हणून घरी. तर मी तिच्या आईला सांगायला आले घरी. काय? ती येणार नाहीये म्हणून. काका, खरंच आम्ही लग्नाला गेलेलो. मी बोललो का तू खोटं बोलतेस? हा? खोटं बोलतेस ना? काका नाही, खरंच खरंच आम्ही लग्नाला गेलेलो. जा. याचा अर्थ ह्या क्षणी निशा कुठे आहे हे कोणालाच माहित नाही. गाडी काढ. आई, बाबांना इथे न घेऊन येण्याचा तुझा का हट्ट आहे? आता समीर दादा म्हणतोय त्याप्रमाणे आम्ही सगळ्यांनीच त्यांचा स्वीकार केलाय. तुला काय प्रॉब्लेम आहे? हे बघ संपदा, कोणी कितीही आग्रह केला
तरी ते पूर्णपणे बरे झाल्याशिवाय मी त्यांना इथे आणणार नाही. ते पूर्ण बरे झाल्यावरच मग काय तो निर्णय घे. संपदा, अगं तू अजिबात काळजी करू नकोस. अगं एक दिवस आपले बाबा नक्की बरे होतील. आणि ते एकदा बरे झाले की मी आईचं मन नक्की वळवीन बघ. आई, एक दिवस मी तुला वचन दिलं होतं की मी आपल्या बाबांना नक्की शोधून आणेन, आणि ते मी पूर्णही केलं. आता तसंच वचन मी तुला देतो की मी माझ्या बाबांना पूर्णपणे बरं झाल्याशिवाय इकडे आणणार नाही. पण आई, त्यानंतर तरी तू आम्हा सगळ्यांना माफ करशील ना गं? हो आई, आम्हाला बाबा आमच्या जवळ राहायला हवेत. आई, आम्हाला म्हणजे शेखरला सुद्धा. अगं आई, पण शेखर आहे तरी कुठे? अरे तू सकाळीच सांगून गेलाय माझं काहीतरी महत्वाचं काम आहे, त्यामुळे मला यायला उशीर होईल, वाट बघू नका म्हणून. शेखरला आत्ता कुठलं महत्वाचं काम असणार आहे? हा शेखर कुठे राहिला असेल? कधीही रात्रभर बाहेर राहिलेला नाहीये. कुठे गेला कोणास ठाऊक. सांगितल्याशिवाय जातही नाही कधी. कोण आलं असेल इतके सकाळी सकाळी? शेखर, तू कुठे होतास रात्रभर? अरे मी काय विचारते, रात्रभर कुठे होतास तू? निशा, तू एवढ्या सकाळी सकाळी कुठून येत आहे तुम्ही दोघं? अगं हो, सांगतो सगळं, पण आधी आत तरी येऊ दे. निशात चला. इन्स्पेक्टर साहेब, हाच तो शेखर मोहिते, अटक करा याला. अहो काय प्रकार आहे हा? हा हा काय प्रकार आहे ना, ते तुमच्या मुलालाच विचारा. आमच्या निशाताईनं पळून घेऊन आलाय तो इथे. ओ इन्स्पेक्टर साहेब, काय बघताय? अटक करा यांना. चला शेखर. थांबा. आधी हे पेपर्स बघा आणि मग काय ते डिसिजन घ्या. कसले पेपर दाखवतोस? इन्स्पेक्टर साहेब सांगतील ना तुम्हाला. काय झालं इन्स्पेक्टर साहेब? माफ करा मला, या नाटक करू शकत नाही आणि कायदेशीर लग्न केलेलं आहे. हाँ साहेब.
साहेब त्यांनी कायदेशीररित्या लग्न केलंय. आता आपण काहीच करू शकत नाही साहेब. निशा थांब तेथेच. घाबरलात ना? अरे मी मस्करी करत होते. घरची लक्ष्मी आहेस ना तू. माप ओलांडून घरात प्रवेश करायचा असतो. आई तू पण काय कमी नाही याचा. काय घाबरलो होतो मी. थांबा मी आलीच. ये आता माप ओलांडून. सुखी राहा. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. तुमच्या दोघांचा जोडा खूप छान दिसतोय हा. या बस निशा. काय शेखर दादा, थेट लग्न करूनच घरी घेऊन आलास तिला. पळवून तर आणलं नाहीस ना? तसंच समज. पण कोणी कोणाला पळवलं ना हे सांगणं जरा अवघड आहे. शेखर गमतीचा भाग जाऊ दे, पण मघाशी तो माणूस म्हणत होता. आई, मी तुम्हाला सगळं सांगते. तुम्ही मला आणि शेखरला आशीर्वाद द्यायची मला पूर्ण खात्री होती, पण माझ्या बाबांची या लग्नाला तयारी नव्हती. आई, मी तुम्हाला सगळं पहिल्यापासून सांगते. या सगळ्याची सुरुवात काही दिवसांपूर्वीच झाली आहे. माझे बाबा मला भेटायला कधीच आले नव्हते, पण अचानक एके रात्री बाबा घरी आले आणि मग मी याच्याशी लग्न करणार नाही. शेखर, तू माझ्या बाबांना कधी भेटणार असं सांगा. मी त्याचा काही फायदा होणार नाही आता. का? निशा, अगं तुझे बाबा तुझं लग्न तुझ्या नकळत त्या प्रतापशी करणार आहेत ग. आता तुम्हीच सांगाय, अशा सिच्युएशन मध्ये मी काय करू शकले असते? मग तू पळून आलीस? अगं दुसरा कोणताच पर्याय नव्हता आमच्या पुढे. हे सगळं इतकं अचानक घडलं की शेखरला आणि मला विचार करायला सुद्धा वेळ नाही मिळाला. आम्हाला दूर करण्यापासून बाबाला कोणीच अडवू शकत नव्हतं. त्यामुळे कायद्याने विवाहबद्ध होणं हा एकच मार्ग आमच्या पुढे होता. आई अगं आज आम्ही लग्न करणार हे आमचं आम्हालाच माहित नव्हतं. पण
पण हे सगळं तुम्ही मॅनेज कसं केलं? कसं मॅनेज केलं ते आमचं आम्हालाच माहिती. गेले काही दिवस माझ्या मनावर इतकं दडपण होतं आई. बाबांचं माझ्यावर खूप बारीक लक्ष होतं, इतकं की मला घराच्या बाहेर पडणं सुद्धा अशक्य झालं होतं. पण एक चान्स मिळाला आणि मी घराबाहेर पडलेच. पण तिच्या आईच्या मदतीशिवाय हे शक्य झालं नसतं. माझ्या आईची साथ मिळाल्यावर माझी हिंमत खूप वाढली. शेखरला तर सगळं माहीतच होतं, म्हणून आम्ही मिळून एक प्लॅन केला. सोजाच्या मामे भावाचं लग्न होतं, ते निमित्त पुढे करून मी घराबाहेर पडले. बाबांना वाटलं मी थोड्या वेळात घरी येईनच, पण त्या रात्री मी घरी येणार नव्हते. दीप्तीला आम्ही रात्रभर घरी येणार नाही होत असं सांगायला घरी पाठवलं. पण बाबांना याचा तो संशय आलाच. दीप्तीला हे जाणवलं म्हणून तिने आम्हाला तातडीने फोन केला आणि आम्ही तिथूनही निघण्याचा प्लॅन केला. आई, नाहीतर आमचा प्लॅन खूप वेगळा होता. आम्ही दुसऱ्या दिवशी पहिले इथं येऊन तुमचा आशीर्वाद घेऊनच लग्न करणार होतो आई. पण दीप्तीने हे असं सांगितल्यावर आम्ही परत अलर्ट झालो. म्हणून मग शेखरच्या मित्राच्या ओळखीने आम्ही एका सार्वजनिक विवाह मंडळाच्या ऑफिसात लग्न केलं आणि त्यांनीच आम्हाला मॅरेज सर्टिफिकेट दिलं. तरी दीप्तीच्या मागे बाबांनी आपली माणसं लावलीच आणि म्हणून शेवटी ती इथंपर्यंत पोहोचली आहे. आमचं लग्न झालंय हे माझ्या आईवडिलांना सुद्धा माहिती नाही आहे. हे सगळं आम्ही करू शकलो कारण यावेळी बाबा जरा गाफील राहिले. मी जरा गाफील राहिलो, ही माझी चूक झाली. मूर्ख आहे मी. अक्कल नाही आहे मला. साहेब, गप्परा कानाखाली मारीन एक. साहेब, आपलं काय ठरलं होतं? काय ठरलं होतं आपलं? निशाला काही कळू द्यायचं नाही. आपला तिच्या लग्नाला विरोध नाही असं तिला वाटलं पाहिजे, असं ठरलं होतं का नाही? तिला गाफील ठेवण्यात आपण मूर्ख ठरलो का नाही? पण साहेब, गप्परा मारीन एक कानाखाली. चल निघ निघ. तुम्हाला काय वेगळं सांगायची गरज? मी कसा दिसतो बघताय? हा, निघा ना आता. नाही म्हणजे तुम्हाला असं नाही वाटत तुमचा वेद निशाला कळला असेल आणि म्हणून ती पळून गेली?